नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक सर्वात मोठी बातमी या घडीची. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना त्यांनी कृषी विषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या प्रश्नावरती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परत जाण्याचं आवाहन केलंय. हे तीनही कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केलेलं होतं. प्रयत्न करून सुद्धा आम्ही काही शेतकऱ्यांच्या हिताचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही आणि शेतकऱ्यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तोही महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमातून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधान म्हणाले. अगदी काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना शेतकरी कायद्यासंदर्भात एक महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. ती म्हणजे कृषी विषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. आणि या प्रश्नावरती गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ जे आंदोलन देशाच्या राजधानीच्या सीमेवरती सुरू होतं, त्या शेतकऱ्यांच्या लढ्याला एक प्रकारे यश आलं असंच म्हणावं लागेल. 27 सप्टेंबर 2020 ला हे कायदे आणण्यात आलेले होते. तेव्हापासूनच शेतकऱ्यांचा या कायद्यांना विरोध होता आणि त्यामुळेच देशाच्या राजधानीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होतं. त्याला आता 14 महिने उलटलेत. मैं आज देशवासियों से क्षमा मांगते हुए सच्चे मन से और पवित्र हृदय से कहना चाहता हूं कि शायद हमारी तपस्या में ही कोई कमी रही होगी, जिसके कारण दिए के प्रकाश जैसा सत्य कुछ किसान भाइयों को हम समझा नहीं पाए. आज गुरु नानक देव जी का पवित्र प्रकाश पर्व है. ये समय किसी को भी दोष देने का नहीं है. आज मैं आपको, पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे. मैं आज अपने सभी आंदोलनरत किसान साथियों से आग्रह कर रहा हूं. आज गुरु पर्व का पवित्र दिन है. अब आप अपने अपने घर लौटे, अपने खेत में लौटे, अपने परिवार के बीच लौटे. आइए एक नई शुरुआत करते हैं, नए सिरे से आगे बढ़ते हैं. पंतप्रधानांनी ही मोठी घोषणा तर केली. यावरती काही प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. हे तीनही कृषी कायदे मागे घेण्यासाठी पंतप्रधानांना 1 वर्ष घालवण्याची किंवा थांबण्याची गरज नव्हती, अशा शब्दात ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी पंतप्रधानांवरती निशाणा साधलाय. ऐकूयात. भारत का 1 साल चल रहा ये किसान आंदोलन, इसकी ये बहुत बड़ी भारी जीत है. संयुक्त किसान मोर्चा ने, 500 किसान संगठनों ने 1 साल तक पूरे दिल्ली के सीमाओं पर और पूरे देश भर में जो आंदोलन किया, इसकी ये बड़ी भारी जीत है. लेकिन हम उसके साथ में ये भी कहना चाहते हैं कि 1 साल इसके लिए रुकने की ज़रूरत नहीं थी. हमारे 700 से ज़्यादा किसान शहीद हुए हैं इस आंदोलन में. इसको टाल दिया जा सकता था अगर प्रधानमंत्री जी ने इसके पहले ही ये निर्णय लेते. तर देशातले हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेला आहे. आणि हे तीनही कृषी कायदे मागे घेतले जातील. या नवीन सुरुवात करूयात असं म्हणत पंतप्रधानांनी आपल्या
बोलण्याला सुरुवात केली. संसदेच्या पुढच्या अधिवेशनामध्ये हे तीनही कायदे मागे घेतले जाणार आहेत. आता हे 3 कृषी कायदे नेमके काय होते ज्याला शेतकऱ्यांचा मोठा विरोध होता ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शेतकरी उत्पादनं, व्यापार आणि वाणिज्य मालाला योग्य किमतीचं आश्वासन आणि कृषी सेवा करार अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020 असे हे 3 कायदे नेमके कुठले होते ते आपण पाहतोय. आणि यावरती विरोधकांनी काय आक्षेप घेतला होता तो देखील पाहूयात. एपीएमसीच्या बाहेर विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्यानं राज्यांचं नुकसान होईल. बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ आणि आडते यांचं काय होणार? किमान आधारभूत किमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल. ई नाम यासारख्या ई ट्रेडिंग यंत्रणा बाजारांवरतीच अवलंबून असतात आणि बाजारात जर नामशेष झाले तर त्या कशा चालतील असा आक्षेप या विरोधकांनी या कायद्यांवरती घेतलेला होता. आणि हेच 3 कृषी कायदे ज्याला प्रचंड विरोध होता संपूर्ण देशभरातून, ते 3ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये हे 3ही कायदे मागे घेतले जातील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच घोषित केलंय. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे निर्णय घेतलेले आहेत कारण आतापर्यंत 700 पेक्षा जास्त शेतकरी या आंदोलनामध्ये त्यांनी आपला जीव गमावलेला आहे. हरियाणामध्ये तर काही निवडणुकीमध्ये उमेदवारांना प्रचार सुद्धा करून दिलेला नव्हता. परत दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश या बॉर्डरवरती शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलनाला बसले होते आणि थोड्या दिवसांचं नाही तर 1 वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी आंदोलन हे चाललं. के लिए उनकी जीत है. तो किसानों की जीत सबसे बड़ी जीत मानते हैं आप, क्योंकि ये अभी तक का सबसे बड़ा आंदोलन माना जा रहा था जिस तरह से ये जरूर किसानों की सबसे बड़ी जीत है और ये जीत के साथ किसान भाई अभी खुश रहेंगे. तर या काही प्रतिक्रिया महत्त्वाच्या नेत्यांच्या आपण ऐकणार आहोतच. अधूनमधून महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया, हा शेतकऱ्यांचा विजय आहे असं ते म्हणालेत. कारण संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे अगदी महाराष्ट्रातले जे बडे नेते आहेत शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपासून प्रत्येक नेत्याचा या कृषी कायद्याला विरोधच होता. आणि जे आंदोलनं शेतकऱ्यांकडून सुरू होती या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या नेत्यांचा सुद्धा या कृषी कायद्यांना विरोधच होता. त्याप्रमाणे आता ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रामुख्याने याच येत आहेत की शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे, शेतकऱ्यांची जीत आहे असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलंय या शेतकऱ्यांनी आपापल्या घरी परतावं कारण महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा पंतप्रधानांनी नुकताच घोषित केलाय. कारण गेल्या 14 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब किंवा उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरती जे शेतकरी आंदोलनासाठी बसलेले आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये आपला जीव देखील गमावलेला आहे. आत्ताच एक प्रतिक्रिया जी आपण ऐकली त्यामध्ये त्यांनी म्हटले की 700 पेक्षा जास्त शेतकरी यामध्ये शहीद झालेत. आणि आज गुरु नानक जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. शेतकरी आता याचं नक्कीच स्वागत करतील कारण ज्या गोष्टीसाठी गेले 14 महिने त्यांनी संघर्ष केलेला आहे त्याचं कुठेतरी फळ त्यांना मिळालंय आणि शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घोषित केलाय. संसदेच्या पुढच्या अधिवेशनात हे 3ही कायदे मागे घेतले जाणार आहेत. या शेतकरी कायद्यांना जास्त विरोध पंजाब आणि हरियाणा या भागातल्या शेतकऱ्यांचा होता. बऱ्याच शेतकरी नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया ऐकणार आहोत. तसेच शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेले. संदीपजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. पंतप्रधानांनी जो काही निर्णय घोषित केलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया आपली यावर? जो काही शेतकरी कायदे मागे घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, प्रथमतः आंदोलक शेतकरी म्हणून या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. परंतु ह्या निर्णयाच्या पाठीमागे 2-3 गोष्टी देखील आम्हाला विसरून चालणार नाहीत.
आतापर्यंत जवळजवळ 700 शेतकरी या संपूर्ण लढाईमध्ये शहीद झालेले आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की येणाऱ्या कुठेतरी यूपी आणि उत्तराखंडच्या निवडणुका शेतकऱ्यांसाठी आहे की उत्तर प्रदेशच्या सिंहासनासाठी आहे, ह्याचं एक अवलोकन आम्हाला करावं लागेल. आंदोलन आमचं जे दिल्लीतलं सुरू आहे ह्याच्या बाबतीमधला जो निर्णय आहे हे संयुक्त किसान मोर्चाची समिती ही त्यामध्ये थोड्या वेळानंतर घेणारच आहे. तुर्तास आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो, कारण कुठल्याही चांगल्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे. विरोध हा वैचारिक असावा. त्यामुळं हे जर सरकार आहे हे शेतकऱ्यांसाठी आणि जर निर्णय घेतलेला असेल त्याचं जरी आम्ही स्वागत करीत असलो तरी सुद्धा या गोष्टी विसरत नाही की जवळजवळ 700 शेतकरी शहीद झालेले आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की केंद्र सरकारने जे काही पुढची कार्यवाही आहे की याच्यावरती 3 महिन्या म्हणजे पुढील अधिवेशन म्हणण्यापेक्षा विशेष अधिवेशन देखील ते बोलवू शकतात आणि एखाद्या दुसऱ्या दिवसामध्ये विशेष अधिवेशनामधनं आणि एका रात्रीमध्ये ते राष्ट्रपतींची सही देखील त्याच्यामध्ये घेऊ शकतात. त्यामुळे विनाविलंब त्याच्यावरती पुढचं नोटिफिकेशन ते जारी करावं. गुरु नानक जयंतीच्या निमित्तानं आजच्या दिवशी जो काही निर्णय हे घेतलेला आहे तर तुर्तास आम्ही या सरकारचा धन्यवाद करतो. आणि दुसरी महत्वाची मुद्दा आहे याच्या पाठीमागं की हे जे काही सगळं आंदोलन शेतकरी आहे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा विजय आहे. एक नमूद करतो गोष्ट जाता जाता की जे एक्झिस्टिंग कायदे आहेत ते सर्व समावेशक नाहीत. कायदे नवीन करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांनी नवीन शेतकऱ्यांचे कायदे निश्चित करावेत, परंतु ते शेतकरी नेते, अभ्यासक, देशातील सर्व राजकीय पक्ष यांना एकत्रित विचारात घेऊन पुन्हा चांगले नवीन सर्वसमावेशक कायदे करूयात असं मी या वेळेला आवाहन करतो. जी संदीप गिड्डे पाटील जी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची मतं आमच्याकडे मांडलीत. तर शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की फक्त या निर्णयाचं तर आम्ही स्वागत करतोच आहोत, मात्र फक्त इतकं करून चालणार नाही, तर याहीपेक्षा चांगले कायदे पुन्हा बनवावे लागतील. आणि त्याचबरोबर मोदी सरकारनं हा घेतलेला निर्णय या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर नाही ना घेतला, असा देखील मुद्दा त्यांनी नमूद केलेला आहे. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत, कारण महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांची सुद्धा प्रतिक्रिया यावेळेला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बब्बू, काय वातावरण आहे सध्या? तुम्ही आता कुठे आहात? श्वेता, मी आता मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत आहे. जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तर शेतकऱ्यांचा प्रचंड उत्साह वाढलेला आहे, आनंद जल्लोष साजरा केला जात आहे. आणि कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी या भागातील मोठ्या प्रमाणात आंदोलने केली होती. अनेक ठिकाणी बंद पुकारला होता, मोर्चे काढले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि प्रधानमंत्री मोदींनी आज कृषी कायदे मागे घेण्याची जी घोषणा केली त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. माझ्यासोबत काही शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊया काही मोदी साहेबांनी जी घोषणा केली ते त्याच्याकडून त्याला कसं बघताय, काय म्हणाल? हे जे कायदे रद्द केले कृषी कायदे, गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचा जो तिन्ही कायद्यांविषयी जो कृषी कायद्यांविषयी जो लढा होता या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोतच, मात्र त्याच्या आधी थोडंसं थांबवते. माफ करा, आपण दिल्लीमध्ये आधी जाऊयात. दिल्लीमध्ये प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, तुमच्या सोबत जे कोणी आहेत त्यांना काय म्हणायचंय? कारण लखीमपूर खिरी असेल किंवा लाल किल्ल्यावरती सुद्धा जी आंदोलनं झाली होती त्यानंतर आता हा निर्णय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. प्रशांत. बरोबर, अतिशय मोठा निर्णय आहे. जर बघितला आपण तर इथे शेतकरी आहेत, या क्षेत्रावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. अभी पीएम ने घोषणा की है कि तीनों जो आप कहते हैं काले कानून रद्द कर दिए, क्या प्रतिक्रिया आपकी? देखिए, देश के प्रधानमंत्री के इस बयान का हम बहुत बहुत स्वागत करते हैं कि उन्होंने तीनों काले कानून को वापसी लेने का एक बात बयान जो जारी किया है उसका हम बहुत बहुत स्वागत करते हैं. अभी MSP की बहुत बड़ी एक बात है. 1.5 साल हमारे किसान संघर्ष करते रहे, आंदोलन करते रहे. 400 से भी ज़्यादा किसान उनकी वहाँ बलि चढ़ गई, आत्महत्या की. गाजीपुर रोड पर किसान हार्ट अटैक से भी उनकी मृत्यु हो गई. आखिर 3 कृषि कानून को सरकार को पीछे लाना पड़ा है. अगर ये बात 1 साल पहले सुन लेते तो बहुत से किसानों की जान बच जाती, लेकिन उस वक्त भी राजनीति थी. हम पीछे नहीं हटेंगे. हमारी बात भी सुनी नहीं गई.
हमने भी आंदोलन किया, किसान धरने पर बैठे, हम वहाँ भी गए थे, हम राष्ट्रपति जी से भी गए थे। लेकिन विपक्ष के सामने या विपक्ष की बात हम नहीं सुनेगी, ये उनकी मनिष्ठा थी, राजनीति थी। लेकिन आज भी अगर 3 कृषि कानून पीछे लिया है, वो भी राजनीति के लिए लिया है। लेकिन मैं स्वागत करता हूँ, पंजाब और उत्तर प्रदेश के चुनाव में भारी हार की जो डर है, उनकी वजह से ये कानून पीछे लिया है। क्योंकि किसानों की ताकत क्या है ये सबको मालूम है। पूरे विश्व में इस आंदोलन की चर्चा थी, पूरे विश्व से इस आंदोलन के बारे में सरकार के ऊपर दबाव था, और हमारी मानवतावादी सरकार अपने आंखों के सामने किसानों की बलि चढ़ते हुए देख रही थी। लेकिन आखिर इस देश में किसानों का विजय हुआ है। जय किसान, जय किसान। सर, किसानों को आतंकवादी, खालिस्तानी यही तो है, आतंकवादी कहाँ, खालिस्तानी कहाँ, पाकिस्तानी कहाँ, किसानों को कहा कि उनको खालिस्तानी फंडिंग करते हैं, किसानों के आंदोलन में आतंकवादी घुस गए हैं। ये भारतीय जनता पार्टी के नेता खुलेआम बोल रहे थे। लेकिन किसान इस देश का अन्नदाता है, किसान इस देश का माँ है, और किसानों के साथ आप इस प्रकार से बर्ताव नहीं कर सकते, क्योंकि पूरा देश किसानों के साथ है। ये बात प्रधानमंत्री जी ने हमारे मान ली है। मैं उनका स्वागत करता हूँ, प्रधानमंत्री जी का मैं उनका अभिनंदन करता हूँ। और विपक्षता की जो एकता रही इस मामले में, वो आने वाले दिनों में बहुत कुछ गुल खिलाई। किसानों को गाड़ी से जो रोंदा गया, अजून देखील मिश्रा यांचा देखिए, किसानों के ऊपर इतने साल में इतने अत्याचार हुए हैं। लखीमपुर खीरा में तो किसानों को कुचल दिया गया, जो किसान आंदोलन कर रहे थे। हरियाणा में किसानों के सर फोड़ दिए, गोली चलाई हरियाणा में। दिल्ली में हो गया ये सब कुछ। उसके बाद भी किसान डटे रहे और हटे नहीं, और उसकी वजह से अब जो आने वाला संसद का सत्र है, उससे पहले सरकार को 3 कृषि कानून, जो काले कानून कहा जाता है, उनको वापस लेना पड़ा। सर, उन्होंने कहा, टिकैत जी ने कहा है कि जब तक संसद में ये कानून वापस नहीं लिए जाते, रद्द नहीं किए जाते, तब तक आंदोलन जो है वो खत्म नहीं होगा। देखिए, वो तो अभी एक औपचारिकता रही है। प्रधानमंत्री की बात अगर हम मानते हैं, प्रधानमंत्री ने अगर बात कही है, तो उनके ऊपर हम विश्वास रखें। सर, मराठीमध्ये सांगा की 3 कृषी कायद्यांना मागे घ्यावं लागलेलं आहे, शेतकऱ्यांचा विजय आहे आणि सरकारला झुकावं लागलं, काय वाटतं? गेल्या 1.5 वर्षापासून 3 कृषी कायद्यांविरुद्ध, ज्याला आपण 3 काळे कायदे म्हणतो, त्याविरुद्ध या देशातला शेतकरी, खास करून पंजाबचा शेतकरी, हरियाणाचा शेतकरी, आपल्या राज्यातूनही शेतकरी तिकडे गेले होते, राज्यातून आले होते, एक संघर्ष करतोय, आंदोलन करतोय। सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच आडमुठेपणाची होती। काही झालं तरी झुकणार नाही, काही झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, ही त्यांची भूमिका होती। शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारनं पूर्ण दुर्लक्ष केलं होतं। या संपूर्ण काळामध्ये 450च्या आसपास शेतकऱ्यांचे मृत्यू झाले, बलिदानं झाली, आत्महत्या झाल्या। लखीमपूर खीरासारख्या ठिकाणी शेतकऱ्यांना चिरडून मारलं, हरियाणामध्ये लाठ्या आणि गोळ्या चालवल्या, तरीही शेतकरी हटला नाही। शेतकऱ्यांवरती प्रचंड दबावाचे राजकारण करण्यात आलं। शेतकऱ्यांना आतंकवादी, खलिस्तानी, पाकिस्तानी अशा प्रकारच्या उपाध्या देण्यात आल्या भारतीय जनता पक्षाकडून। पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली होती, ती भूमिका इतकी परखड आणि स्पष्ट होती की देशाच्या जनतेच्या भावनासुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने राहिल्या। आणि अखेर आज प्रधानमंत्र्यांना 3 काळे कायदे मागे घ्यावे लागले। यात अर्थात राजकारण असायलाच पाहिजे। पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकते आहे, शेतकरी संतप्त आहे, आणि तो आपला पराभव करेल या एका राजकीय भयातून सुद्धा हे 3 काळे कायदे मागे घेतले असावे। तरीही उशिरा का होईना प्रधानमंत्र्यांनी देशाचा आवाज ऐकला, आणि प्रथमच त्यांची मन की बात जी आहे ती देशाच्या भावनेशी जोडली गेलेली आहे।
त्यांचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. त्याचबरोबर ज्या प्रकारे ह्या संपूर्ण 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आंदोलन झाली, संपूर्ण देशभरात वातावरण पेटलं, परंतु पोटनिवडणुका झाल्या मागच्या 2 महिन्यामध्ये, त्याचा परिणाम हा दिसून आला. नक्कीच 13 राज्यातल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो दारुण पराभव झाला, त्यानंतर सगळ्यात आधी महागाईचा जो प्रश्न होता, 5 रुपये का होईना पेट्रोलचे दर कमी केले आणि आता ही आग पसरत जाईल शेतकऱ्यांच्या आंदोलनाची. हे काळे कानून त्याने मागे घेतलेले आहे. ही राजकीय पावलं जरी असली तरी सुद्धा त्यांना हा शहाणपणा सुचला, त्याचं कौतुक. येत्या काळामध्ये देखील अशीच सुबुद्धी लाभेल सरकारला असं बघा, या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचा विजय झालेलाच आहे, पण विरोधी पक्षाची एकजूट, या देशातला विरोधी पक्ष प्रथमच शेतकऱ्यांच्या निमित्ताने एकवटला, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला. मग उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील, हे सगळे प्रमुख लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली, माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ही सगळी लढाई आम्ही लढलेलो आहोत आणि त्याचा हा परिणाम शेवटी पंतप्रधानांना हे 3 काळे कायदे मागे घेण्यात आलेला आहे. सर, कुठेतरी केंद्र सरकारचा पराभव झालेला आहे का? बघा, आता जय पराजयाचा विचार न कर, शेतकऱ्यांचा विजय झाला, पण त्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठं बलिदान द्यावं लागलं, हे दुर्दैव आहे. सर, आपने कहा अपोजिशन साथ में था, संजय राहुल गांधी का नाम लिया, पवार साहब के बारे में कहा. हाँ, मैंने कहा आपको कि पहले दिन से कांग्रेस के नेता राहुल गांधी जी अपनी बात बहुत ही स्पष्ट तरीके से इस मामले में कहते रहे, बोलते रहे. सदन में भी अब आंदोलन करते रहे. शरद पवार एक अपनी भूमिका इसी मामले में हमेशा लेते रहे. सभी विरोधी दल, इनकी एकजुट रही इस मामले में, तो ये सभी का भी सबका विजय है. त्याचबरोबर सर, ईडी आणि सीबीआय संचालकांना जी मुदतवाढ दिली गेली, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की अशी मुदतवाढ देणं योग्य नाही. यापूर्वी बघा, सरकारची मनमानी आहे. ज्या पद्धतीनं जनतेच्या रेट्यापुढे 3 काळे कानून मागे घ्यावे लागले, सरकारच्या जनतेच्या दबावामुळे, एक दिवस या सरकारला ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबीची मनमानी आहे, त्याला सुद्धा चाप लावावा लागेल, इतका जनतेचा दबाव आणि रेटा वाढला. हिंदी में जानना चाहूंगा, आपने कहा ईडी और ये सब. देखिए, जिस तरह से जनता के दबाव के आगे झुककर 3 कृषि कानून, जो काले कानून है, उनको पीछे लेना पड़ा है सरकार को, उसी तरह एक दिन जिस तरह से दबाव तंत्र ईडी का चल रहा है सरकार के माध्यम से, सीबीआई का चल रहा है, इनकम टैक्स, एनसीबी, उनको भी पीछे आना पड़ेगा. और जो राजनीतिक विरोधक है, उनको जो कुचलने का काम चल रहा है, वो भी जनता के दबाव के आगे सबको झुकना पड़ेगा. सर, मुंबई महापालिकेकडे जे कागदपत्र आहेत सर एक थँक्यू. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि आतापर्यंत जे शेतकऱ्यांचे बळी गेले या आंदोलनामध्ये, जर हा निर्णय आधीच घेतला गेला असता तर मग शेतकऱ्यांचे जीव इतक्या मोठ्या प्रमाणात गेले नसते. शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये या संदर्भात आंदोलनं सुद्धा केली गेली. या सगळ्याचा हा विजय आहे असं संजय राऊत म्हणाले. निवडणुकांच्या दृष्टीनं किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायद्यांसंदर्भात घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकरी कायदे मागे घेतल्याबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन केलंय. त्यांनी ट्विट केलंय आणि शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. देश के अन्नदाता ने सत्याग्रह से अहंकार का सर झुका दिया. अन्याय के खिलाफ ये जीत मुबारक हो. जय हिंद किसान, असं त्यांनी ट्विट केलेलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांचं अभिनंदन केलंय.
ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर देशभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याचा हा विजय असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ऐकूयात. कृषी कायदे केंद्र सरकारने रद्द केले हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा, शेतकऱ्याच्या समर्पणाचा हा विजय आहे. खरं तर कायदे रद्द करायचे होते तर 9 महिने वाट का पाहिली? हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय आहे, शेतकऱ्याच्या संघर्षाचा विजय आहे. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा, कृषी कायदे मागे घेतले जातील असं म्हटल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाची लहर पसरलेली आहे. कारण गेल्या 14 महिन्यांपासून संपूर्ण देशभर आणि खास करून दिल्लीच्या सीमेवरती जे काही आंदोलक शेतकरी आंदोलनाला बसलेले होते, हे आंदोलन सुरू होतं, या सगळ्या संघर्षाचा एक प्रकारे विजय झालाय अशाच प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातून राज्यभरातून येत आहेत. आणि हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचं मत दिलीप वळसे पाटील यांनी देखील व्यक्त केलंय. कारण राज्यातले सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातले काही नेते सुद्धा या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवरती किंवा दिल्लीमध्ये गेलेले होते. अतिशय मोठा रिलीफ आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून देशातल्या शेतकऱ्यांची ही मोठी जीत आहे. मला गेले काही महिने हे सगळे शेतकरी या कायद्याच्या विरोधामध्ये जे आंदोलन करत होते ते कायदे मागे घेण्याच्या संदर्भामध्ये, रिपील करण्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आज हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा विजय आहे. आणि केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या सगळ्या ठिकाणी शेतकरी आता एकमेकांना मिठाई भरवून त्याचा आनंद साजरा करतायत. या बातमीसोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची. आता मात्र एक महत्त्वाची आठवण जाता जाता ती म्हणजे दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या ताज्या बातम्यांसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.